तुम्ही गेलात फेसबुकवरून आपल्याला काय करायचंय, ॲड मॅनेजरमध्ये जायचंय. आता मी सध्या ॲड मॅनेजरच्या डॅशबोर्डवरती आहे. आपल्याला ॲड रन करायचे. ॲड आपण सोशल मीडियावरती ॲड रन करतोय. मग सोशल मीडिया कोणते? तर फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर, लिंक्डइन, स्नॅपचॅट, बरोबर आहे. पण आपल्याला फेसबुकवरती आणि इंस्टाग्रामवरती म्हणजे मेटावरती ॲड रन करतोय आपण. मग लिंक्डइन हे मेटाचा पार्ट आहे का? नाही. स्नॅपचॅट हे मेटाचा पार्ट आहे का? नाही. मग स्नॅपचॅटवरती पण ॲड रन करू शकतो. सगळ्यांची प्रोसिजर एकच आहे. पण मेटाचे प्रोडक्ट कोणते? तर इंस्टाग्राम आणि फेसबुक. आपण काय करणार, क्रिएटमध्ये जाणार. क्रिएटमध्ये गेल्यानंतर इथं टोटल किती ऑब्जेक्टिव्ह आहेत? तर 3 आणि 3 6 ऑब्जेक्टिव्ह आहे. मग तुमचं बिझनेस मॉडेल काय आहे त्याच्यानुसार तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह सिलेक्ट करायचं आहे. मला काय करायचं आहे, लोकांना फक्त हे सांगायचं की तुम्ही इलेक्शनमध्ये वोट करा. मग अवेअरनेसचे कॅम्पेन रन करा. बरोबर आहे. तुम्हाला काय करायचं आहे, एखादा प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसेस विकायचे आहेत. तर कधी विकलं जातं? सेल्स करणे म्हणजे विकणे. मग सेल्स करण्यासाठी जर तुमचं एखाद्याचा कॉन्टॅक्ट नंबर तुमच्याकडे असेल तर कॉल करून त्याला सांगू शकतात किंवा त्याला मेसेज करून सांगू शकतात किंवा त्याला व्हॉट्सअपवरती मेसेज करू शकतात. तर तुमचा प्रॉडक्ट विकला जाईल. किंवा वेबसाईट ट्रॅफिक केलं वरती आले लोकं तरी तिथून परचेस करू शकतात. तर सेल्स म्हणजे कॉम्बिनेशन ऑफ ऑल 5 ऑब्जेक्टिव्ह. सगळ्यात खाली तुम्हाला काय भेटेल? सेल्स भेटेल. तर ते सेल्स म्हणजे काय? ॲप प्रमोशन. तुम्ही ॲप जरी लोकांनी इन्स्टॉल केलं तर ते कशासाठी? यूज करण्यासाठी. तुम्ही Facebook, Instagram ॲप घेतलंय. कशासाठी घेतलंय? Facebook, Instagram ॲप घेतलाय. कशासाठी घेतलाय? यूज करण्यासाठी. तुम्ही फोनपे, Google पे इन्स्टॉल करून ठेवले. कशासाठी? कोणाला तरी पैसे ट्रान्झॅक्शन करण्यासाठी. मग हे घेतलं म्हणजे त्यांचा बिझनेस वाढतोयच. तर लीड जनरेशन करणे म्हणजे काय करणे? कॉन्टॅक्ट नंबर आपल्याला गॅदर करणे. कॉन्टॅक्ट ईमेल आयडी किंवा त्यांचा फोन नंबर आपल्याला घ्यायचा आहे. ते डिपेंड्स ऑन बिझनेस मॉडेलवरती. बरोबर. मला जर फक्त YouTube मॉनिटाईज करायचं आहे किंवा YouTubeवरती जास्तीत जास्त लोकांनी माझा व्हिडिओ पाहायला पाहिजे, तर त्यासाठी मी एंगेजमेंट करेल. बरोबर आहे. माझं जर प्रॉडक्ट फक्त सगळ्यात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. नवनाथ दरेकर हा एक माणूस आहे, एक डिजिटल मार्केटर आहे. त्याचं एक स्वतःचं बुक आहे, रिवॅम्पिंग बिझनेस. तर हे लोकांना कसं माहित होईल की ह्याचं बुक आहे? तर ते अवेअरनेसच्या कॅम्पेननुसार. लोकांना सर्व्हिस प्रोव्हाइड करायची. बरोबर आहे. लोक तुझ्याकडेच का? बाकीचे 5 लाख लोक आहेत ते पण डिजिटल मार्केटिंगची सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतात. मग तुम्ही काय देवाच्या घरून आलात का? मग कुठून आलात तुम्ही? नाशिकवरून आलात. नाशिकवरून आलात म्हणून लोक तुमच्याकडे येतील का? तुमच्याकडे येण्याचा हक्क काय? तुमच्याकडेच का चांगली सर्व्हिस भेटते हे तुम्हाला प्रूव्ह करावं लागेल. तुम्हाला दुसऱ्यांपेक्षा काहीतरी वेगळं त्यात सांगावं लागेल लोकांना. बरोबर. हा, युनिक काहीतरी म्हणजे तुमच्याकडे काय पोटेन्शियल आहे किंवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावं लागेल आणि त्यांना सांगावं लागेल की आय एम द बेस्ट. किंवा मी जर तुमचा बिझनेस नाही ग्रो झाला तर मनी बॅक गॅरंटी देतो. म्हणून लोक तुमच्याकडे येतील. मग काहीतरी युनिकनेस तुमच्याकडे असला पाहिजे. काहीतरी USB असली पाहिजे का USP असली पाहिजे? USP असली पाहिजे. युनिक सेलिंग पॉइंट. मग ते जर तुमच्याकडे असेल तर जमेल. नाहीतर जे लोक करतात तेच जर तुम्ही करतात तर काहीच फायदा नाही. तर बघा, खूप लोक काय बोलतात माहितीये का? लीड जनरेट केली म्हणजे काय होतं? बिझनेस जास्त होतो. तुम्हाला जास्तीत जास्त कॉन्टॅक्ट नंबर आले म्हणजे बिझनेस होतो असं नाहीये. बरोबर आहे का? होईल का? जास्त मुली जर आपल्याला दिसल्या म्हणजे मुली पटतात का? आपल्याकडे मध्ये पण तेवढे गट्स पाहिजे ना. कन्वर्ट करायचं पार्ट वेगळा आहे. पहिला काय होतो? अवेअरनेस होतो. अवेअरनेस म्हणजे लोकांना माहित होतं. लोकांना माहित झाल्यानंतर स्वतःवरून पण ते कॉल करतात. पण माहितच नाही झालं तर का कॉल करतील? एखाद्याला डिजिटल मार्केटिंगचा कोर्स करायचा आहे. डोळ्यासमोर लगेच NMDचं नाव येईल. कधी येईल? ज्यावेळेस त्यांना ह्याच्या आधी कुणीतरी सांगितलेलं असेल किंवा कुठेतरी पाहिलेलं असेल किंवा रेडिओला तरी ऐकलं असेल किंवा न्यूजपेपरला किंवा Instagram, Facebookवरती. बरोबर आहे. तुम्हाला डिजिटल मार्केटिंगचा कोर्स करायचा आहे, तुम्ही Googleवरती सर्च करता डिजिटल मार्केटिंग कोर्सेस नियर बाय मी. मग त्याच्यामध्ये आपलं एक नंबरला म्हणजे डोळ्यांना दिसतंय ते. म्हणून लोक कॉल करतील. जो दिखता है वही बिकता है. तर आपल्याला काय करायचंय, जर तुम्हाला लोकांच्या मनामध्ये जर बसायचं असेल तर अवेअरनेस करा. काय करा? अवेअरनेस केल्यानंतर ब्रँड अवेअरनेस होतो. म्हणजे ब्रँड बनायला सुरुवात होते. लीड जनरेट ही मार्केटिंगचं टाईप आहे आणि मार्केटिंग ही कंटिन्युअस प्रोसेस आहे. मार्केटिंग ही टेम्पररी. आज मी मार्केटिंग केली, आज नंबर येतील. बरोबर आहे. उद्या मी मार्केटिंग बंद केली, माझ्या लीड्स बंद.
म्हणजे सपोज एखादी मुलगी आहे, तिला मी पाहिलं म्हणजे अवेअरनेस झाला. मी तिला क्वेश्चन विचारले तिथे जाऊन, तुझं नाव काय, कुठं राहते, त्याला एंगेजमेंट बोलणार. नंतर मी काय करणार, तिचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे घेणार. ती मला कॉन्टॅक्ट का देणार, कारण मी तिच्याबरोबर चांगलं बोललोय किंवा ती पण मला ओळखते खूप दिवसापासून. म्हणजे मी जर आता इथं बस स्टॉपवरती मुलगी उभा आहे, डायरेक्ट गेलो आणि बोललो तुझा नंबर दे, देणार नाही मला ते. का, कारण तिला माहित नाही की मी कोण आहे म्हणून. मग ते आधी लोकांना माहित करून द्यावं लागतं की तुमचा बिझनेस काय आहे, किती दिवसापासून आहे, तुम्ही लोकांची कशी हेल्प करतात, तुमचं अवेअरनेस कसा आहे, ऑनलाईन प्रेझेन्स कसा आहे, तर लोक तुम्हाला काय करतील, कॉन्टॅक्ट नंबर देते. मग लीड जनरेट करायचे कधी करायची, तुमचा बिझनेस नवीन आहे, डायरेक्ट लीड जनरेट करून फायदा आहे का, नाही. पण त्याच्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा अवेअरनेसचं एक कॅम्पेन आणि लीड जनरेटचं एक कॅम्पेन, किंवा तुम्ही लीड जनरेट नंतर करा, पण ते कसं करायचं ते आपल्याला पाहायचंय. त्या दिवशी आपण काय पाहिलं होतं, अवेअरनेसचा केलं होता, ट्रॅफिकचा केला होता, एंगेजमेंटचा केला होता. आता आपण लीड जनरेटचा करणार आहे. लीड जनरेटवरती क्लिक केल्यानंतर तरी पण सगळ्यांची प्रोसिजर सेमच आहे. इथं मॅन्युअल प्रोसेसवरती जायचंय. मॅन्युअलमध्ये जाऊन आपल्याला 3 टाइप्समध्ये 3 स्टेपमध्ये आपली ॲड रन होते. पहिली म्हणजे काय, कॅम्पेन नेम. कॅम्पेन नेम तुम्ही XYZ टाकू शकतात किंवा आजची डेट चालू आहे. आजची डेट काय आहे, NMD किती डेट आहे आजची, 13 मे 2024. तर 13 मे टाकलं. नंतर इथं तुम्हाला कॅटेगरी कधीच सिलेक्ट नाही करायची ज्यावेळेस तुमचं सेन्सिटिव्ह पॉईंट नसेल तोपर्यंत. म्हणजे इलेक्शन रिलेटेड, पॉलिटिशियन रिलेटेड, क्रेडिट रिलेटेड, एम्प्लॉयमेंट रिलेटेड, जर तुमचं काय कॅम्पेन असेल ड्रग रिलेटेड, तर त्यावेळेस तुम्हाला कॅटेगरी सिलेक्ट करायची आणि एक लायसन पुट करावं लागतं. तरच तुम्ही काय करू शकतात, चांगल्या प्रकारे लीड जनरेट करू. अदरवाईज तुमचं सस्पेंड होईल. A-B टेस्टिंग मी सिलेक्ट नाही केलं. सेकंड पॉईंट वरती जातो तर इथं येतं ॲड सेट नेम. पहिलं काय होतं, कॅम्पेन नेम. दुसरं काय आहे, ॲड सेट नेम. त्याचं पण नाव आपण काय करणार, मे 2024 13, बरोबर आहे, उलट लिहिलंय. तर हेच नाव आपल्याला वरती दिसेल. कुठे दिसेल, कुठे दिसेल हे नाव, ज्यावेळेस आपण ॲड मॅनेजरमध्ये पाहू त्यावेळेस. आता आपल्याला काय करायचंय, वेबसाईटवरती लोकांना कॉन्टॅक्ट नंबर वेबसाईटवरती त्यांनी दिला पाहिजे का, इन्स्टंट फॉर्म बनवायचा आहे का, मेसेजवरती त्यांनी नंबर दिला पाहिजे का, इन्स्टंट मेसेज केला पाहिजे. तर मला काय करायचंय, इन्स्टंट फॉर्म बनवायचा आहे. म्हणजे त्याचं नाव, नंबर आणि कॉन्टॅक्ट नंबर. मग जी लोक आळशी असतात ते तुमच्याकडे घेऊन तुमचं प्रॉडक्ट पण विकणार. ज्याला खरंच गरज आहे ना, तेच लोक तो जेन्युइनली फॉर्म भरतील. तुम्हाला जर पण जर तुम्ही आळशी इथं, म्हणजे तुम्ही फॉर्म भरायला आळशी इथं, तर तुम्ही फोनवरतीच नाही बोलणार, ते टाइमपास आहे. पण ज्यांना गरज आहे, तुम्हाला डिजिटल मार्केटिंगची गरज होती करायची, तुमच्या मनाने सांगितलं होतं की मला डिजिटल मार्केटिंग करायचंय, म्हणून तुम्ही तिथे जाऊन फॉर्म भरला किंवा मला कॉल केला. तुम्ही जर आळशी असतात, मला म्हणजे बोलायला पण नकोच, मला बोल, तुमची इच्छा कधी होते, तुम्हाला खरंच गरज आहे त्यावेळेस तुम्ही स्वतःहून एफर्ट्स घेणार. तुमच्याकडे पैसे पण नाहीत, तुम्ही जॉबला पण नाहीत, आणि तुम्ही फ्लॅटची इन्क्वायरी कशाला करणार, करणार का. पण आता मला फ्लॅट घ्यायचा आहे, मी सगळं शोधतोय तरी पण मला तसं एक मला जे पाहिजे तसं भेटत नाही. म्हणजे रिक्वायरमेंट असली तर तुम्ही कुठं पण जाऊ शकता. वनी वनी फिरतोय मी इकडं तिकडं. कुठं, कुठे कुठे कुठं, ते लय लांब आहे, लय लांब आहे तिकडं, पार ते तळवडेकर आहे फ्लॅट त्यांच्या लोडाचा, जवळपास कुठंच नाही. आणि सर अशी जी टाइमपासवाले असतात ना, जेव्हा आपण मेसेंजर जर सिलेक्ट केलं असतं मेसेंजर, तर अशी पण असतात जे टाइमपाससाठी नाही, ते फक्त त्याच्यावरती क्लिक करतात की सेंड मेसेज टू व्हॉट्सअप, आणि नंतर ते टाइमपासवाले खूप असतात. हे फॉर्मवाले ऍक्च्युअली चांगलं आहे. हा, मग ते फॉर्मवाले पण चांगलं असतात. आता हे मी हे टाकलं होतं आपलं मॅन्डेटचा व्हिडिओ टाकला होता ह्याच्यामध्ये, तर लोक लय घाण मेसेज करतात. ते म्हणतं 1 लिटर दूध भेटेल का, म्हणलं भेटेल की शेजारच्या दुकानात. आता हे चांगले कमेंट आहेत ना, सगळं ठीक आहे पण तुला कसं वाटत आहे ते बघ ना. म्हणलं बाकी सगळं ठीक आहे, मी काहीच कमेंट नाही केलं, ते स्टुडंटलाच कमेंट करून ते म्हणतात खूप मोठा विषय आहे. नंतर काय म्हणतात, वाव मस्त की
चांगले आहे. आम्ही इथेच क्लास लावणार. आणि मी पण हुशार आहे. मी पण जाणून बुजून हेच व्हिडिओ टाकलाय. का टाकलाय? जेव्हा कमेंट येतात ना तेव्हाच तुमची रीच वाढते. समजलं का? कमेंट नाही आल्या तर तुमची रीच वाढत नाही. आता दुसऱ्यापेक्षा हा व्हिडिओ पॉप्युलरली होणारच. का होणार बघा, इथं 14.5K आणि इथं किती आहे 1600. अक्षय दिसतोय म्हणून 1600. हे असं पण होऊ शकतं. आणि जोपर्यंत कॉन्ट्रावर्सी होत नाही तोपर्यंत तुम्ही फेमस होत नाही. तर हे मार्केटिंगची स्ट्रॅटेजी आहे. लोक कमेंट करतात पण ते असं आपलं बोलतात का लईच खराब कोर्स आहे किंवा काय. लोक त्यांच्यात ते एकमेकांनाच भांडत बसले. स्टुडंट एकमेकांना. असं पण तुम्हाला फायदा होऊ शकतो. म्हणजे आपल्या बिझनेसला त्याचा कसा फायदा होऊ शकतो, पोल टाकून किंवा काय करून, ते तुम्हाला फक्त पण सर बघायचं. असे जर लोक असले ज्यांनी फॉर्म वरती क्लिक केला आणि त्यांनी ते परत बॅक आले, मग त्याच्यात आपलं नुकसान ना, सीपीसी आपली होईल. हा, त्यांनी क्लिक केले म्हणजे काय, आता सपोज एखाद्याला घ्यायचंच नाही तर तो म्हणजे त्यांना नुसतं टाइमपास करायचं, तर तो टाइमपास करायचा, तो फॉर्म भरायला एवढा आळशी. जेवढे तुम्ही मोठे नाव टाकलं, नंबर टाकलं, कॉन्टॅक्ट नंबर टाकलं, तुमचं एज्युकेशन टाकलं, ज्यांना खरंच गरज आहे ना ते इथं 5 मिनिटं द्यायला रेडी येतं. बरोबर आहे. एवढं जर टाकलं तुम्हाला रीड मे बी कमी येतील, जास्त मागे येतील, पण ज्यांनी टाकलंय ना ते तुमच्यात लगेच जेन्युइन येतं आणि ते बरोबर कन्वर्ट होणार. अदरवाईज ते कन्वर्ट होतील का? ज्यांना टाइमपास करायचं, हाय तुझं नाव काय. आणि दुसरं म्हणजे काय, मला एवढे कॉल येतात मी उचलत नाही कोणाचा, किंवा एवढे मेसेज येतात मला काय गरज नाही, तुम्ही किती पण मेसेज करा. आता मला व्हॉट्सअपवरती 300 मेसेज आलेत, हाय आय नीड अ कोर्स इन्फॉर्मेशन, एवढे आलेलेत का मेसेज बघा. थांबा, हा इथून बघा, कॅन आय गेट मोर इन्फॉर्मेशन, 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 कॅन आय गेट मोर इन्फॉर्मेशन. आता एक विचारला इथं रिप्लाय मी नाही करणार, ते करणार रिप्लाय. मला एवढं म्हणजे ते मला स्वतःहून कॉल करणार आणि सर मला क्लास लावायचा आहे, आणि जो स्वतः करेल तोच इंटरेस्टेड आहे, बाकीचे टाइमपास साठीच आहे. मग सीपीसी कट होत ना. हा, पैसे गेले पण आता मला 100 लोक, एक मिनिट आहे का, मला 100 लोकांनी मेसेज केले, त्याच्यातले 10 लोक तरी कॉल करतील आणि ते विचारतील सर मला कोर्स लावायचा आहे. त्याला गरज आहे म्हणून, मला गरज नाही त्यांना ऍडमिशन द्यायची, त्यांना गरज आहे एनएमडीचा क्लास लावायची. बरोबर आहे का? नाही तुम्हाला नाही करायचा कोर्स करायचा आहे, तुम्हाला चांगलं वाटतंय माझं इंस्टाग्राम, तर क्लास लावा. नाही आवडत तर दुसरीकडे जा. बरोबर आहे. आय एम ओनली कमांडिंग नॉट डिमांडिंग. आपण कॉल केल्यानंतर, हा मला नंतर कॉल करा मी सायकलवर आहे, नंतर सांगतो तुम्हाला. आपल्याला तसं करायचं नाही. तुम्हाला घ्यायचं ऍडमिशन, मला तुम्ही कॉल करा, मी कॉल नाही करणार. ना सेल्सवाल्याची गरज आहे ना काउन्सिलरची गरज आहे. तुम्ही मला कॉल करणार किंवा तुम्ही इथे येऊन उभा राहणार 10 मिनिटं, 15 मिनिटं, अर्धा तास, त्यानंतर तुमची काउन्सिलिंग होणार, ते बी वेळ असेल तर. 2 महिने आधी विषय वेगळा होता, आता विषय वेगळा आहे, तुम्ही बघितलं ना. नाही मग तेच बोललो, मार्केटिंग. आता जर सपोज आयफोन असेल, आयफोनच्या दुकानात गेला तर काउन्सिलर तिथं हे असतो का, तुम्ही मोबाईल घ्या, हेच घ्या. तसंच आहे, ब्रँड एकदा म्हणला ना लोक स्वतःहून येतात. ब्रँड बनवण्यासाठी ट्रस्ट पाहिजे आणि क्वालिटी चांगली दिली पाहिजे आणि लोकांचे प्लेसमेंट झालं पाहिजे, नाही तर लोक परत शिव्या घालतील. समजलं का? क्वालिटीवरती फोकस, प्लस तुमची मार्केटिंग पण लोकांपर्यंत पोहोचलं पण पाहिजे. पण मार्केटिंग तर करणं गरजेचं आहे. मी दररोज 2,000 रुपये बजेट लावतो, म्हणजे 60,000 रुपये महिन्याचं. मग 60,000 रुपये घालून आपला बिझनेस किती होतो, 10 लाख. या महिन्यामध्ये 50 ऍडमिशन झाल्यात विदाऊट काउन्सलर, आणि ही होती त्यावेळेस 30 झाले होते. तेच मी बोलतो की मार्केटिंगचा खेळ आहे सगळा. आणि दुसरं म्हणजे काय, एखाद्याला इज्जत दिली तर तो इज्जत देत नाही. हिने म्हणजे इज्जत दिली तर इज्जत देत नाही. म्हणजे जर तुम्ही सारखं सारखं कॉल केला नाही एखाद्या, सर ऍडमिशन घ्या, तुम्हाला घ्यायचं होतं, काय झालंय, मग त्याला वाटतं अरे ह्यांनाच गरज आहे, असं पण होतं. मी हा इंस्टाग्राम मध्येच फक्त, गुगल ऍड आपण चालवतच नाही. गुगल ऍड चालवले तर मग बसायला पण लोक नाही भेटणार. नुसतं इंस्टाग्रामवरतीच आपण चालवतो, त्याच्यामधूनच ती 50 ऍडमिशन. एकाची फी जरी तुम्ही 30,000 रुपये पकडली, 50 × 30 किती होत आहे?
कसं काय असं तुमचं चुकीचं गणित आहे. 15 लाख रुपये मग 15 लाख मध्ये 10 लाख रुपये जरी आले तरी चांगलं आहे. मग 60,000 रुपये टाकून 10 लाख रुपये येत आहे. मग अजून काय पाहिजे? 10 लाख रुपये काय? हा हॅलो हा बोला. सर, आता ते इन्स्टिट्यूट साठी लीड येणं हे आहे ना, म्हणजे कंपल्सरी म्हणजे येतातच. जसं की आपलं 5,000 वगैरे आपण जसं पुण्याचे 5,000 धरले किंवा महाराष्ट्राचे 10 किंवा इंडियाचे आपण 15 धरले तर तेवढे कॉमन आहे येतीलच. बट जर एक असं अशी साईट असते जसे ई कॉमर्स साईट असतात त्यांना अशी लीड येत नाहीत सहसा एवढ्या. हा, तर मग तशा लीड आणण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला? आता बरोबर सगळीच ठिकाणी म्हणजे तुम्ही बघा कॉम्पिटिटर आहेत आणि सगळ्या ठिकाणी गोष्टी यूज केल्या जातात. आता जसं की ई कॉमर्सची साईट आहे. ई कॉमर्सचं जर बघितलं आपली एनएमडी फॅशनची, तर एनएमडी फॅशन माझ्याकडे काय आहे, फक्त शूज आहेत तरी पण त्याच्यावरती लोक येतातच. एक तर तुमचं लँडिंग पेज तसं तेवढं क्वालिटीचं नसेल, किंवा दुसरं म्हणजे काय, आता जर सपोज काय झालं, मी तुम्हाला आत्ताच एक एक्झाम्पल सांगितलं की मुली भरपूर येतं आणि मुलं पण भरपूर येतं, पण प्रत्येक मुलालाच मुलगी पटते का? राईट तो मुलगा पण तेवढा क्वालिटीचा पाहिजे तरच मुलगी पटते. राईट बरोबर. तर तसंच येतं की बिझनेस खूप येतं, मग प्रत्येकाचाच रेव्हेन्यू 2 लाख 10 लाख 15 लाख जनरेट होतो का? नाही. त्याच्यासाठी तुम्हाला तसं एवढं क्वालिटीचं बनवायचंय. म्हणजे ते एक तर तुमचं चूक असेल, तुम्ही तेवढे क्वालिटीचे नसेल, तुमचं लँडिंग पेज क्वालिटीचं नसेल, म्हणून तुम्हाला लीड येत नाहीत. लीड काय येत नाही हे पाहणं गरजेचं आहे आधी. मग त्याच्यासाठी आपण काय करतो, पहिल्यांदा चेक करतो तुमची वेबसाईट असेल किंवा फेसबुकचं पेज असेल. आता सपोज कसं आहे, मी एखादा कॅम्पेन रन केला, मला झिरो फॉलोअर येतं, किंवा मला माझ्या इंस्टाग्रामवरती फक्त 5 फॉलोअर येतं. कोण मला मेसेज करेल का? माझ्या इंस्टाग्रामला डीपी नाही, डिस्प्ले पिक्चर नाही, कोण मला मेसेज करेल का? लोकांचा ट्रस्ट बसेल का? तर पहिल्यांदा काय करा, तुमचं सोशल मीडिया मॅनेजमेंट करा. म्हणजे काय, त्याच्यामध्ये आता जर सपोज तुम्ही एनएमडीच्या ह्याच्यामध्ये, एनएमडीला का लोक एवढा नंबर देतात? मग तुम्ही टाकलं डिजिटल मार्केटिंग कोर्सेस इन पुणे, काय टाकलं, डिजिटल मार्केटिंग कोर्सेस आणि तुम्ही इथं गेलात खाली गेलात, तुम्हाला इथं फेसबुकचं पेज दिसलं किंवा इंस्टाग्रामचं पेज दिसलं, कोणतं पण. फेसबुकचं दिसतंय का? हा, हे पेज दिसलं, तुम्ही ह्याच्यावरती क्लिक केलं. ह्याच्यावरती क्लिक केलं आणि इथं जर 0 फॉलोअर असते तर तुम्ही इथं ऍक्शन घेतली असती का? नाही. इथं जर फोटो चांगला नसता तर लोकांनी काय केलं असतं, पाहिला नसता. इथं इन्फॉर्मेशन पण दिलेली. आता एवढे लोक प्लेस झालेले आहेत, इथं जर ओपन करून पाहिलं, हे ओपन प्लेस आहे, हे ओपन प्लेस आहे, हे ओपन प्लेस आहे, इथं चांगली इन्फॉर्मेशन टाकली, एवढे लोक प्लेस झालेत तर लोक अट्रॅक्ट होतील. मग आता एवढे लोक प्लेस झालेत म्हणजे काहीतरी चांगलं आहे, ह्यांच्या इन्स्टिट्यूटमध्ये प्लेस होतात. मग ते काय करणार, इथं जातील होम पेजवरती, आणि होम पेजवरती गेल्यानंतर काय करतील, बॅकला घेऊन या पेजवरती जातील, इथं क्लिक करतील आणि इथं कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, ह्याला कॉल करतील. सर तुमची आम्ही फेसबुकवरती काय बघितलं, पोस्ट बघितली, ऍड नाही फक्त पोस्ट बघितली, तर आम्हाला चांगलं वाटलं, तर आम्हाला डिजिटल मार्केटिंग किंवा डेटा सायन्सचा कोर्स पाहायचा आहे, तर कुठे आहे ऑफिस? म्हणजे कॉल का केला त्यांनी, काहीतरी रिझन होतं, बरोबर आहे ना? तर हे माझं चांगलं आहे म्हणून लोक मला जास्त कॉल आणि सर करतात. अजून एक क्वेश्चन आहे, ज्यांना म्हणजे ऑफलाईन करायचं असतं पण ते ऍक्च्युली असतात ते लांब राहतात, आपल्या एक ठिकाणी नाही राहत, अशा लोकांना कसं कन्व्हिन्स करायचं की तुम्ही आमच्या इकडेच लावा हा ऑनलाईन? बरोबर आहे. आता ते लांब राहतात, बरोबर आहे, पण त्यांचा ऑब्जेक्टिव्ह चेक करायचा की तुम्हाला हा जो कोर्स करायचा आहे तो कसा करायचा, ऑफलाईन करायचा का ऑनलाईन करायचा. ऑनलाईन करायचं असेल तर ते ऑनलाईनच पाहतात, बरोबर आहे. आणि ऑफलाईन जर पाहत असतील ते, तर त्यांना सांगायचं की आमचा जो कोर्स आहे त्याच्यामध्ये तुम्हाला काय भेटतात, एव्हरीडे लाईव्ह रेकॉर्डेड लेक्चर भेटतात, किंवा तुम्हाला लाईव्ह प्रोजेक्टवरती काम भेटतं, किंवा तुम्हाला हा, तर तुमचे जे मेन पॉईंट आहे ते तुम्हाला सांगायचं. आणि ऑनलाईन आणि ऑफलाईन मध्ये काहीच फरक असे नाही. पण असतात जे ना आपण चांगल्या पद्धतीने सगळं हे करतो ऍड वगैरे, पण ना असे पण एकदम असे असतात लोक जे टाइमपास वाले, म्हणजे ते म्हणतात अच्छा मी असं क्लिक केलं असेल, मला नाही करायचं. आणि तुम्हाला तेच सांगितलं ना, 5%. आता बघा सगळेच लोक 5 बोट सारखे नसतात. म्हणजे तुम्हाला जर 10 लीड आले तर त्याच्यातले 7 लीड आहेत ना टाइमपास वाले असतील, 3च लोक चांगले असतील. तुम्हाला त्यांना काही क्वेश्चन विचारायचे, त्यावेळेस मी सांगतो की फॉर्म बनवताना कचरा नका येऊन देऊ तुमच्याकडे. फॉर्म बनवताना एकदम क्वालिटीचा फॉर्म बनवा, मोठा फॉर्म बनवा, आणि जेन्युइन लोकच तो फॉर्म भरतील. ह्या गोष्टी, लीड महाग येऊ दे ना, काय प्रॉब्लेम. जर तुम्हाला 10 रुपयाला 1 लीड येते, बरोबर आहे, पण सगळा कचरा येतोय, 10 लीड मधून एक पण ऍडमिशन नाही घेत, तर मग तुम्हाला एकच 10 रुपयाला 1 लीड येते, मग 100 रुपयाला 10 लीड येतात. पण तुम्हाला इथं 100 रुपयाला एकच लीड येऊ द्या,
पण ती क्वालिटीची आहे. मग 10 कॉल करण्यापेक्षा एकच कॉल करण्यात बेटर आहे. ईमेल आयडी टाका, कॉन्टॅक्ट नंबर टाका. जेवढं म्हणजे जेन्युइन लोकच. आता सपोज एखाद्याला नुसतं टाइमपास करायचा आहे तर तो नुसतं क्लिक करून तिथं ऑलरेडी ब्राउज मध्ये त्याचं नाव नंबर असतं, फक्त सबमिटचं बटन टाकायचंय, नंबर तुमच्याकडे येतो. 90% लोकांचे नंबर लागत नाही. तर का लागत नाही त्याचं रिझन सांगतो. जर तुम्ही फेसबुकवरती जर तुम्ही कॅम्पेन रन केला, फेसबुकवरती फक्त बोलतोय, तर फेसबुक हे कधी लॉन्च झालेले? 2004 साली लॉन्च झालेले. फेसबुक हे कोण यूज करतं? ज्याची डेट ऑफ बर्थ 1992 पेक्षा जास्त आहे. म्हणजे जे म्हातारे लोक आहेत ते यूज करतात माझ्यासारखे. जे यंग जनरेशन आहे तुमच्यासारखी, ते इंस्टाग्राम आणि स्नॅपचॅट वरती एकदम अट्रॅक्टिव्ह येतं. आणि 2017-18 साली जिओ आलं होतं. काय आलं होतं? जिओ आलं होतं. एकच मिनिट. हॅलो, हा बोला ना. हा बोला ना. हा, कधी तुटला? तुम्ही क्लासला आलेले 15 दिवस झाले. 15 दिवसापूर्वी का? हो. मग तुम्ही असं त्याहून म्हणजे कसं आहे, पाऊस कसा येतो? 2 दिवस येतो परत 5 दिवस येत नाही, 3 दिवस येतो परत का बरं? नाही, तुम्ही काय करू शकत नाही, तर त्याच्यासाठी माझ्याकडे उपाय. तुम्हाला जसं जमल ना तसं तसं येत जा तुम्ही. मग आता काय फेविकॉलनी चिकटवलाय का नवीन नीट करून आणलाय? स्क्रीन गेली होती. मग काय स्क्रीन गार्ड टाकले का त्याला परत? मग हा. मग आता व्यवस्थित आहे ना? त्याला चालता येते का? अहो, मग काय करतो तो? म्हणजे चलतोय का तो? चालता येते का? म्हणजे तुम्ही टाईप केल्यानंतर चालतोय का? मग त्याला तुम्ही चलवत घेऊन या उद्यापर्यंत इथं. मी उद्या तुम्हाला शिकवतो जे झालंय ते. हा. उद्या तुम्हाला जसं टाइम भेटेल तसं 11-12 तुम्ही 11लाच निघा, म्हणजे तुम्ही 12 पर्यंत पोहोचताल इथं. ठीक आहे, मग 11:45 निघा. 12ला लेक्चर आहे आपला. हो, ठीक आहे. ती एक दिवस येते परत 25 दिवस येत नाही. काळजी काढला जा. ती मरून आली तुझी मैत्रीण. सर, हा. मी इथे अटेंड केलं होतं कुणासाठी तरी, तर ना तिथे काय झालं होतं की 15 लिंक्स आले होते. मला दाखवलं ना 15 लिंक्स, सीटीसी पडली ₹15 पर लिंक. पण त्यापैकी फक्त 2 लोकांचे मेसेजेस आले व्हॉट्सअपला, बरोबर बाकी आहे. 13 लोकांचे नाही. समजलं मला, तुमचा नंबर समजला. तुम्ही काय केलं होतं, क्लिकसाठी ऍड रन केली होती. 15 लोकांनी क्लिक केले होते आणि त्याच्यातले फक्त 2च लोकांनी मेसेज केले होते. तर क्लिक वेगळे असतात आणि मेसेज करणं वेगळं असतं. समजलं का? क्लिक करणे म्हणजे त्याच्यावरती फक्त क्लिक करणे, आणि क्लिक करून त्यांना ते आवडलं नाही म्हणून परत बाउन्स केले ते. हे पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा. आणि मनीषा मॅडमचा काय पॉईंट होता की सर असे काय बिझनेस आहेत त्यांना जास्त हे येत नाही. म्हणजे सपोज तुमचं बिझनेस मॉडेल काय असेल, पॅराशूट तेलाचं असेल, पण पॅराशूट तेल लावणारे फक्त 5% लोक आहेत. बाकीचे जेस्विन लावतात, काही अश्विन लावतात, वेगवेगळे असतील. बरोबर आहे. मग त्यावेळेस तुम्हाला कॉम्पिटिटर पण वेगळा असेल, लीडची प्राइस पण वेगळी असेल. जेवढं कमी मार्केट असतं तेवढी कॉस्ट पण जास्त जाते. मग त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो की बिझनेस चूज करताना आता तुमचा 5% जरी मार्केट कॅप असेल तरी पण त्याची मार्केटिंग करावंच लागते. पण त्यावेळेस बिझनेस चूज करतानाच तुम्ही असा बिझनेस चूज करा की ज्याला मार्केटमध्ये डिमांड आहे. म्हणजे जसं की मी आता जे जावाचे क्लास काढले, जावाचे ऑलरेडी एवढे क्लास आहेत, लोक भरपूर करतात, पण आता लोक कमी होत जातील जावा करण्याची. का? कारण पुढे मार्केटमध्ये जॉबच नाही. सॉफ्टवेअर टेस्टिंग आता बंद होणार आहे 2024 मध्ये, 25 मध्ये. पहिलं स्कोप होता, बरोबर आहे. पहिलं आता बघा ना, पहिलं फक्त गोऱ्या मुलांना डिमांड होतं, पण आता पुण्यात बघितलं ना, काळ्या लोकांचं किती डिमांड वाढलंय. का डिमांड वाढले? ना स्क्रीन स्किल आहे म्हणून नाही हो ना, त्यांना खर्च कमी लागतो ना, त्यांना सनस्क्रीन लावायची. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा, धुरळ्यात गेले तरी काय फरक नाही पडत.
बरोबर आहे ना. अंगावर गारा पडल्या तरी काही त्वचा खराब होत नाही, मोठा पाऊस पडला तरी काय थंडीने आमचं कधी होट उलत नाही तर ना त्वचा खराब होते. मुली थोड्या गोऱ्या असल्या की परतांबाट्या सारख्या लाल होतात. समजलं? ठीक आहे. हॅलो. सगळ्यांना आपण आपल्या हा हा सर, एक मार्केट रिसर्च कंपनी आहेत, तर त्यांचं ते काय करतात, रिपोर्ट सेल करतात, मार्केट रिसर्च रिपोर्ट. आणि तर मग त्यांना ना लीड असे भरपूर येतात, पण त्यांना क्वालिटी लीड येत नाहीत. तर क्वालिटी लीड साठी जर आपल्याला हे सोशल मीडिया ऍड लावायचे असतील, तर आपल्याला लिंक्डइन वरती, फेसबुक वरती, इंस्टाग्राम वरती, ह्या तिन्हीवरती कुठलं ऑप्शन चांगलं असेल? बरोबर आहे. आता जर एखादी मार्केट रिसर्चची कंपनी असेल, मार्केट रिसर्चची हा. कंपनी, आता सगळ्यात महत्वाचं ऑडियन्स बिहेव समजून घेणं गरजेचं असतं. आणि ऐका ना सर, त्यांचं जे ऑडियन्स आहेत ना, तर ते असतात आउट ऑफ कंट्री, म्हणजे इंडियाचे नाहीतच त्यांचे. बरोबर परत हे असणारे त्यांचे म्हणजे बाहेरचेच असणारे सगळे, बरोबर आहे. तर आता समजा कोरिया वगैरे. बरोबर आहे. त्याचं आन्सर चांगलं आहे. जर मार्केट रिसर्च करायचंय, मार्केट रिसर्च कोणाचं केलं जातं? माणसाचं नाही केलं जात. एखादा प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसेस किंवा बिझनेस असेल तर त्याचं मार्केट रिसर्च केलं जातं. बरोबर आहे. तर मार्केट रिसर्च करण्यासाठी एखाद्याची कंपनी, आपली ऍड कोणाला दिसली पाहिजे? एका बिझनेस ओनरला दिसली पाहिजे, किंवा एक जो डिसिजन मेकर असतो त्याला दिसली पाहिजे. समजलं? मग जे डिसिजन घेणारे लोक असतात ते कुठं असतात? फेसबुक, इंस्टाग्रामवरती दलिंदर लोक असतात. म्हणजे कोण? ज्याला काहीच काम नसतं, दिवसभर नुसतं रील पाहतोय, हे करतोय, ते करतोय. त्या लोकांचा ना बिझनेस नसतो, ना त्यांच्याकडे पैसे असतात, ना काय असतात. बिझनेस ओनर लोकांकडे एवढी कामं असतात, ते असे कुठं आलतू फालतू ठिकाणी टाइमपास नाही करत. मग त्याच्यासाठी तुम्हाला ना इंस्टाग्राम वरती चालवायचे, ना फेसबुक वरती चालवायचे, ना स्टोरी वरती, आणि रील वरती तर अजिबात नाही चालवायचे. त्या लोकांना बिलकुल वेळ नसतो. बरोबर आहे. मग त्याच्यासाठी तुम्हाला लिंक्डइन वरती चांगला करायचा आहे. लिंक्डइन वरती तुम्हाला सगळ्यात जास्त त्याचा कन्व्हर्जन, लीड थोडी महाग भेटेल, पण क्वालिटी तुम्हाला तिथून 2च लीड भेटतील. एक लीडची प्राइस 100, 2000, 1000 रुपये असेल, पण त्याच्यामधून 2 मधून दोन्हीची दोन्ही कन्वर्ट होणार. ऑलरेडी मी ह्या गोष्टी केलेल्या आहेत म्हणून सांगितलं. हा, पण पण तसे जे कंपनीवाले आहेत ना, ते म्हणतात की एवढ्या महाग नको. आता एक म्हणजे असे भरपूर असे फ्रिलान्सिंग वगैरे येतात, की ते म्हणतात की लीड आम्हाला ना कमी प्राइस मध्ये पाहिजे. त्या मार्केट रिसर्च कंपन्या असतात, कारण त्यांच्या पण कॉम्पिटिशन खूप वाढलेलं आहे. तर ते म्हणतात आम्हाला लिंक्डइन थ्रू लीड जनरेशन करायचंय, आणि त्यांची लीडची प्राइस फार कमी असली पाहिजे अदर कॉम्प्युटर पेक्षा. पण अदर तर तशा बेस इकडे एक बघा. आता सपोज कसं आहे, साखर घ्यायचं आहे आपल्याला. मार्केटमध्ये साखरची रेट, साखर बनवण्यासाठीच आपल्याला टोटल 1 किलो माग 13 रुपये खर्च येतो साखर बनवण्यासाठी. आणि किती पण शुद्ध साखर तुम्ही आणली दुकानातून, तर आता किती 48 रुपये किलो ना साखर, 1 किलो साखर 38, 48 जे पण असेल ते. एखादा दुकानदार काय करतो, 37 देतो, काय दुकानदार 38 देतील, काय दुकानदार 40 देतील. फरक होऊ शकतो, पण कितीचा फरक होईल? 2-3 रुपयाचा फरक होऊ शकतो. बरोबर आहे. एखादा काय करेल, 15 रुपये किलोनी साखर देईल, पण त्याच्यामध्ये काहीतरी दुसरंच मिसळून देईल, लबर बिबर देईल मिसळून. तुम्ही खुश होताल, काय देणार? मला 15 रुपयालाच लेडी येते. पण येऊन जाऊन त्याचं तुमचंच नुकसान आहे. किती रुपये मार्केटिंगसाठी जातात ते मॅटर करत नाहीये, तर किती क्वालिटीच्या लीड आहे ते मॅटर करतं. एखादी गोष्ट पॉसिबलच नाही. एक चहा बनवण्यासाठी कमीत कमी 2 रुपये तरी लागतील, आणि मग तुम्हाला जर एखादा जर मागत असेल की तुम्ही हा 75 पैशाला चहा द्या, तर हे पॉसिबल नाही. तर त्याच्यामुळे पण क्लायंट आहे ना, मी काय करतो माहितीये का, बिझनेस करायचा आहे म्हणजे हा लोकांसाठी नसतो. आपलं काही एनजीओ नाही. बिझनेस हा काय असतो? प्रॉफिट इज द एंड ऑब्जेक्ट असतो. बरोबर आहे. प्रॉफिट कमवण्यासाठीच आपण बिझनेस करतोय. त्याच्यामुळं तुम्ही प्रत्येकाचंच काम करावं असं नाही, क्वालिटीच्या लोकांचंच काम करायचंय. मग त्याच्यामुळे क्वालिटीची लोक तुम्हाला कुठं भेटतील? लिंक्डइन. तुमच्या ऍड पण ज्या रन करायच्यात ना, लिंक्डइन वरती करा. तुम्हाला काम पण घ्यायचं ना, त्याला आधीच सांगून ठेवा, हे ऑब्जेक्टिव्ह येतं, हे असं मार्केटिंग. 90% लोकांना बिझनेस कसा रन होतो किंवा कशा क्वालिटीच्या रन असतात त्यांना एक्सप्लेन केलं जातं. त्यांना हे प्रूव्ह करून दाखवायचं असतं की सर हे असं असतं. कमी पैशात लीड आले म्हणजे तुम्ही ग्रो होणार नाहीत. कमी पैशात लीड केली तर तुमच्याकडे थर्ड कॅटेगरीचेच लीड येणार आहेत, आणि ते तुम्हाला पैसे पण देणार, काम करून घेतील, परत पैसे देणार नाहीत, असं पण होतं. त्याच्यामुळे काय करा, मागाची लीड जर असेल ना, आता माझा एक्सपिरियन्स आहे, जर तुमची लिंक्डइन वरून लीड असेल ना, हा सर फी किती आहे? 35,000 ना, ठीक आहे, मी 1 शॉटच करून टाकतो, असे लिंक्डइनचे लीड. नंतर जे फेसबुकचे लीड असतात ना, ते बोलतात सर फी किती? 35,000. एवढी फी? मग सर मी 2,500 पे करू का? मग ती पहिली
पहिली इन्स्टॉलमेंट करतात आणि नंतर गायबच होऊन जाते. मग तुम्हाला त्यांच्यामुळे तुमचं पण हेडॅक वाढतंय. तर त्याच्यामुळं क्लिअरिटी असणं खूप गरजेचं आहे आणि क्वालिटी असणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे मी नियम ठरवलाय की जर माझ्याकडे 25,000च्या खाली जर काल क्लायंट असेल ना, मी त्याच्याबरोबर डोकं नाही लावेल. बरोबर आहे का? अंबानी अडाणी सारखे क्लायंट असल्यावर त्यांना ऑलरेडी माहित असतं, त्याच्यामुळे ते किती पण पे करू शकतात. पण तुमचे जर असे वेगवेगळे क्लायंट असतील तर मग ते लय डोकं खातात. 50 रुपयाचे लीड जनरेट करतात आणि 100 रुपयाचं डोकं खातात. तर हे तुम्हाला बिझनेस करताना खूप इम्पॉर्टंट आहे. आणि दुसरं मी पण आता इथं मी काय करणार आहे माहिती का, ऍडमिशन घेतानाच क्वालिटीची ऍडमिशन घेणार आहे. जर एकदम बोरिंग ऍडमिशन घेतली ना, त्यांना लई सांगावं लागतं. मग परत त्यांचा मला कॉल येतो, हा सर त्यांनी जे शिकवलं ते मला काही समजलं नाही आणि माझा भात पण जळाला. याचा फोन आलता मला, शुभांगी मॅडम. तुम्ही भात करता करता तुम्ही वेबसाईट डेव्हलपमेंट शिकतात म्हणल्यावर जमणार आहे का तुम्हाला? मग असं जर असेल तर मग ते कोणाला, त्याच्यामुळे आपण ऍडमिशन क्वालिटीची घेतली तर आपला रिझल्ट पण वाढेल. आणि मी आता बघितलं ना, जे क्वालिटीचे लोक आहेत ना, ते आपल्याला काहीतरी चांगलं पण, आता जसं की यश आहे, सागर आहे, हे लोक एनएमडी साठी काहीतरी पोस्टर बनवतात. तेच पोस्टर मी ह्याच्यासाठी पण, परत हे पण आहे. तर जे असे चांगले लोक आहेत ना, ते आपल्याला फायदेशीर येतात. बाकीचे लोक 17च वेळा कॉल करणार किंवा हे नाही झालं ते नाही झालं, मग डबल एनर्जी वेस्ट होती. तेवढ्या एनर्जीत मी दुसरं काहीतरी चांगलं काम केलं असतं, प्रोडक्टिव्ह. जर काम करता करता तुम्हाला अडथळा आले ना, तर तुम्ही विचारा ना काय प्रॉब्लेम. पण ते काही कधी कामच नाही करत आणि उगच हे कसं केलं ते कसं केलं, हे असंच का केलं. तर ह्या गोष्टीमुळे खूप तोटा होतो. तर तुम्ही पण लक्ष द्या. जर तुम्हाला जर क्वालिटीचे लीड जनरेट करायचे असेल, आता इथं काय पॉईंट येतो माहिती का, दुसरं म्हणजे काय, आपल्याला फेसबुकवरून लीड जनरेट करायचे पण कमी पैशामध्ये जनरेट करायचं, त्याच्यासाठी पण आपल्याकडे वेगवेगळे मार्ग येतात. आता माझाच बिझनेस आहे, माझी एक लीड इंस्टाग्रामची ना 100 रुपयाला येते इंस्टाग्रामची, आणि काय काय लोकांना 250 रुपयाला पण येते. काय येते? कारण चुकीच्या पद्धती. तुम्हाला काय करायचंय, जर कमी पैशामध्ये जर लीड जनरेट करायचे असेल तर टेक्स्ट प्रोपोर्शनल मला खूप कमी टाकायचंय. म्हणजे काय करायचंय, काय काय लोक टाकतात एनएमडी प्रायव्हेट लिमिटेड, नंतर खाली कॉन्टॅक्ट नंबर, नंतर वेबसाईट, नंतर ऍड्रेस, नंतर कॉन्टॅक्ट नंबर, नंतर सर्व्हिसेस वी ऑफर किंवा 57+ मॉडेल, 100% प्लेसमेंट गॅरंटी, लर्न फ्रॉम इंडस्ट्री एक्सपर्ट, SEO, SCM, हे सगळं त्याच्यामध्ये टाकतात. त्याच्यामुळे पण तुमचे काय होते, लीड खूप महाग येते. लीड काय येते? महाग येते. मग लीड जर कमी पैशात आणायचे असेल तर काय करायचं असतं ना, तुम्हाला तुमच्या बिझनेसचं नाव टाकायचंय. लीड अवेअरनेस मध्ये ह्या सगळ्या गोष्टी चालतात. अवेअरनेस मध्ये 70% टेक्स्ट पाहिजे आणि 30% इमेज पाहिजे. पण तुम्ही लीड जनरेशन जर करत असेल तर 30% तुमचं काय असलं पाहिजे, टेक्स्ट प्रोपोर्शनल असलं पाहिजे आणि 70% काय असलं पाहिजे, इमेज असले पाहिजे. तर ह्या गोष्टी मॅटर करतात. ज्यावेळेस तुम्ही लीड जनरेशनचा कॅम्पेन रन करतात ना, त्याला माहित पण नसतं की हे कोणाचा कॅम्पेन आहे. तो फक्त अप्लाय करतो त्या पोस्टरला आणि इमेजला पाहून. मग एक असं काहीतरी आय कॅचिंग फक्त हेडलाईन पाहिजे, ऍडमिशन ओपन, 100% प्लेसमेंट. मग ते कुणाचंही त्याला हे नाही, गॅरंटी भेटते ना, तो ऍटलिस्ट इन्क्वायरी करणार. तर ह्या गोष्टी मॅटर करतात. मी तुम्हाला सांगितलं काहीतरी पर्टिक्युलर रिझन असलं पाहिजे तरच लोक अट्रॅक्ट होतील. आता मी काय करतो, इथं जातो आणि आता आपल्याला ऍड रन कुठं करायची, कशासाठी करायची, इथं जातो. आता मला कसं एनएमडी इन्फोटेक साठी करायची का एनएमडी प्रायव्हेट लिमिटेड साठी करायची, इथं पेज सिलेक्ट करणं खूप गरजेचं आहे. मग मी काय केलंय, आता एनएमडी फॅशन साठी केलंय. मला जर बनवायचं असेल एनएमडी प्रायव्हेट लिमिटेड साठी, तर इथं एनएमडी प्रायव्हेट लिमिटेडचं पेज दिसतंय का? मला एनएमडी इन्फोटेक साठी करायचंय, दिसतंय एनएमडी इन्फोटेक, ठीक आहे. तर एनएमडी इन्फोटेक साठी मला काय करायचं, इन्स्टंट फॉर्म करायचा आहे. म्हणजे ज्यांना काय करायचंय, नाव, नंबर, कॉन्टॅक्ट नंबर, पण त्याचा नंबर घेण्याआधी आपल्याला टर्म्स अँड कंडिशन ऍक्सेप्ट करावं लागतात. मग व्ह्यू टर्म्स अँड कंडिशन मध्ये जायचं आणि तो ऍक्सेप्ट करायचा फॉर्म. इथं ऑलरेडी ऍक्सेप्ट केलेला आहे, मग पुढे जायचं, परत ऍक्सेप्ट करावा लागतो. तो ऑलरेडी ऍक्सेप्ट आहे. ऍक्सेप्ट नसेल, आता इथं मॅक्झिमम नंबर ऑफ लीड्स किंवा मॅक्झिमम नंबर ऑफ कन्व्हर्जन लीड,
मग काय करायचं, लीड जास्त आले पाहिजे का ते जास्त कन्वर्ट झाले पाहिजे, तर ह्या दोघांपैकी एक ऑप्शन कोणता पण सिलेक्ट. तुम्हाला काय रिझल्ट, आता काय काय लोकांना वाटतं की माझी लीड आहे ना फक्त 25, आता जर मनीषा मॅडमने विचारलं होतं की मला लीड कमी पैशामध्ये आले पाहिजे, मग इथं 30, इथं 50 रुपयेच ठेवा. तुम्हाला 50 रुपयापेक्षा महाग लीडच येणार नाही, जर तुमची लीड मग एकदम कमी क्वालिटीच्या लोकांना दिसेल. समजलं का? पण तुमचं जर काय म्हणणं नसेल की माझं लीडचं काय पेन आहे, मला क्वालिटीचे लीड आले पाहिजे आणि सारखी सारखी ऍड माझी दिसली पाहिजे त्याच लोकांना जे इंटरेस्टेड आहेत किंवा पोटेन्शियल कस्टमर आहेत, तर मग इथं तुम्ही काहीच नका ठेवू, किंवा इथं मग तुम्ही डायरेक्ट 200 रुपये ठेवा. म्हणजे 200 रुपयाला वरती माझी 50 रुपयाला आली तरी चालेल, 25 रुपयाला आली तरी चालेल, 199 ला आली तरी चालेल. म्हणजे इथं मी एक लिमिट ठेवली, मग मला 200 रुपयाच्या पेक्षा वरती लीड येणार नाही. नंतर इथं डायनॅमिक क्रिएटिव्ह आहे, इथं ऑन करायचे का ऑफ, हे ऑफच ठेवायचं आहे. नंतर डेली बजेट, इथं 800 रुपये दाखवले, तुम्ही 500 रुपये ठेवू शकता, 400 रुपये. आता तुम्ही जर 400 रुपये ठेवलं तर मशीन त्याला ऍक्टिव्हेट सांगते, म्हणजे हे AI सांगते त्यांना की ह्या माणसाचं बजेट आहे ना 400 रुपयाचं येतं. मग आपल्याकडे आहेत टोटल 24 तास, एका डे मध्ये किती तास असतात, 24 तास असतात. आता इथं त्यांनी सजेस्ट केले की 800 रुपये तुम्ही ठेवा. किती ठेवा सजेस्ट केले, 800. म्हणजे 24 तास डिवायडेड बाय 800, तर एका तासाला किती रुपये लागतील, किती लागतील, 24 3 24 24 दुने 48, म्हणजे 30 रुपये एका तासाला लागतील, 35-32 रुपये, बरोबर आहे ना. तर 32 रुपये तासाने तुमचे पैसे उरतील. मग एक इम्प्रेशन किती रुपयाला येते, 1 रुपयाला. मग एका तासात फक्त 32च इम्प्रेशन येतील. मग 10 इम्प्रेशन आल्यानंतर 1 क्लिक येते, मग तुम्हाला किती क्लिक येतील, 3च क्लिक एका तासामध्ये येतील. त्याच प्रकारे ते ऑप्टिमाइज होत राहतं तुमचं कॅम्पेन. मग आता जर मी 1200 रुपये ठेवलं तर 1200 डिवायडेड बाय 24, मग किती रुपयाला येते, 40-50 रुपये येते. मग इथं तुम्हाला किती क्लिक्स येतील, 3 क्लिकला, म्हणजे एका तासात 3 येत होत्या, तर इथं किती येतील, 6 क्लिक येतील. समजलं का? म्हणजे जेवढं तुम्ही जास्त बजेट ठेवणार तेवढं तुमचं क्लिक वाढणार. जेवढं तुम्ही, आता जर तुमचं बजेट आहे फक्त 400 रुपये दिवसाचं, मग 400 ठेवा, म्हणजे एका तासामध्ये फक्त 2च क्लिक येतील. त्या प्रकारे ते ऑप्टिमाइज करतो. तुम्ही जेवढं कमी बजेट ठेवणार तेवढं कमी लोकांपर्यंत रीच होणार, जेवढं जास्त बजेट होणार, पण ते डेलीच्या प्रकारे ठेवतात. मग लाईफ टाईम बजेटमध्ये काय असतं, ते डिस्क्रीट टाईपमध्ये कधी 1200 रुपये, कधी 200 रुपये, कधी 400 रुपये असा फरक होतो. पण डेली बजेटच ठेवायचं कायम, लाईफ टाईम बजेट ठेवलं थोडा प्रॉब्लेम होतो. 800 रुपये. सर मी सपोज 800 इथे ठेवलं तर म्हणजे असं कंपल्सरी नाही नाही, रोज 800च करणं. लोड. मग आता तुम्हाला ते सांगितलं, तुम्ही जर 800 रुपये बजेट ठेवलंय पण तुम्हाला डेली 200 रुपये टाकायचे, मग तुम्हाला सांगितलं होतं की 800 डिवायडेड बाय 24, म्हणजे तासाला किती रुपये लागतील तुम्हाला ते निघतं. मग जर तुम्ही 200 रुपये टाकलेत तर मग तुमची ऍड फक्त 3 तासच चालेल. मग 3 तासात पैसे संपले, विषय संपला. असं पण होतं. मग तुम्ही इथं 1 लाख रुपये टाकलं तर 1 लाख डिवायडेड बाय 24, मग तुम्ही जर इथं फक्त 500 रुपये टाकलेत तर किती तासात संपतील ते समजणार तुम्हाला. त्याच्यामुळे हे डेली बजेट मॅटर करतं, पण कशासाठी, रीच आणण्यासाठी. ते मशीन त्या पद्धतीने त्याचं मेकॅनिझम ऍक्टिव्हेट करतं. सगळ्यांना इम्पॉर्टंट आहे गोष्ट ही. नंतर आपण खाली येतो आणि इथं काय करतो, इन डेट आणि स्टार्ट डेट. स्टार्ट डेट आपल्याला तीच सिलेक्ट करायची, पण इन केस मध्ये तुम्हाला काय करायचंय, आज इलेक्शन आहे, लोक अवेलेबल नसतील, त्याच्यामुळे आपण काय करणार, 14 तारखेपासून चालू करायचं. तर 14 तारीख सिलेक्ट करा. तुम्ही इथं शेड्यूल पण करू शकतात. आणि इन डेट कधी सिलेक्ट नाही करायचं सांगितलं होतं तुम्हाला, आणि करायचे असेल तर करून टाका. किंवा एखाद्या मला इव्हेंट आहे आणि तो इव्हेंट फक्त ह्या तारखेपर्यंतच आहे, तर मग तुम्हाला त्यावेळेस इन डेट सिलेक्ट करायची. पण आता हे आपलं एज्युकेशनचे येतं किंवा सर्व्हिसेसचे येतं. मी टाकले ऍप डेव्हलपमेंट, गेम डेव्हलपमेंट, सर्व्हिस, हे कंटिन्युअसली चालत राहणारी कंपनी, पुढं बी मला रन करायचे कॅम्पेन. मग हे जर चांगलं ऑप्टिमाइज झालं तर मी कंटिन्यू रन करू शकतो. त्याच्यामुळे मी इन डेट टाकत नाही. आणि बजेट शेड्युलिंग तुम्हाला सांगितलं होतं, म्हणजे पर्टिक्युलर, जसं की सॅटर्डे संडेला लोक जास्त ऍक्टिव्ह असतात सोशल मीडियावरती, त्याच्यामुळे मी त्यावेळेस फक्त जास्त बजेट लावणार सॅटर्डे संडेला, बाकीच्या दिवशी कमी बजेट लावणार. तसं पण करू शकतो, त्याला बोलतात इन्क्रीज द ड्युरिंग द स्पेसिफिक टाइम. ने मला करायचं नाही. ऍड शेड्यूल, रन ऍड ऑल द टाइम. ऑल द टाइम म्हणजे सकाळी
24/7 डे चालेल तुमची, 24/7. जर तुम्हाला वाटतं की सकाळी 5 पासून संध्याकाळी 5 पर्यंत चालली पाहिजे, तर तरी पण सिलेक्ट करता येतं ऍड शेड्यूलिंगमध्ये. आता ऑडियन्स कंट्रोल करायचे, तर इथं ऑडियन्स कंट्रोलमध्ये एडिटमध्ये जायचंय. तुम्हाला कुठं ऍड रन करायची, मला फक्त ऍड पुण्यामध्ये रन करायची, तर मग हे कट करून टाका. मग आता पुण्यामध्ये टाकायचंय, तर इथं पुणे. तुम्हाला पिंपरीमध्ये ऍड रन नाही करायची, एक्सक्लूड करा. म्हणून इथं इन्क्लूड आहे, इथं एक्सक्लूड करायचं, ऍड एक्सक्लूड, आणि इथं टाका पिंपरी. ठीक आहे, म्हणजे आता पुण्यामध्ये चालेल, फक्त एवढ्या एरियामध्ये इथं नाही चालणार. जस्ट एक्झाम्पल दाखवलं, मला सगळीकडे चालवायची, हे केलं. आता दुसरं म्हणजे सगळ्यात इम्पॉर्टंट खाली जे असतं, स्विच ओरिजिनल ऑडियन्स, आणि इथं काय ऑडियन्स सेगमेंट आहे. तर ऑडियन्स सेगमेंटमध्ये गेल्यानंतर त्याचं वय किती असलं पाहिजे. वय म्हणजेच डेमोग्राफी असतं, वय जेंडर, मेलला किंवा फिमेलला. आता बघा, ज्यांचा 18 वर्ष तो तर बिझनेस नाही करणार, कमीत कमी 21 वर्षाच्या पुढचेच लोक बिझनेस करतात. मग त्याच्यामुळं हा सर्व्हिसेससाठी, मग बाकी तुम्हाला 64 वर्षाचे पण लोक बिझनेस करतात. आणि मोस्टली तुम्ही काय करा, बिझनेसमध्ये 19च्या वरतीच ठेवा, कारण ज्यांचं वय 18 असतं ते छोटे छोटे मुलं जे असतात, पप्पा मम्मीचं ईमेल आयडी टाकून ते चालवत करतात. त्याच्यामुळं 18+ तुम्हाला हे करायचं. आता इथं प्लेसमेंट, आता जास्त आपल्या हे बिझनेससाठी, तर मॅन्युअल प्लेसमेंटमध्ये आणि रीलमध्ये तुम्हाला ऍड नाही रन करायची. आता हे फेसबुकमध्ये पण मला ऍड नाही रन करायची, इंस्टाग्राममध्येच रन करायची फक्त. तर इंस्टाग्राम ठेवा, मला ऑडियन्स नेटवर्कमध्ये नाही ठेवायची, आणि फेसबुकमध्ये. मला जर इंस्टाग्रामवरतीच फक्त ऑडियन्सला दाखवायचे असेल तर इथं ठेवा. म्हणजे ऍड मॅनेजरमधून सुद्धा आपण इंस्टाग्रामवरती ऍड रन करू शकतो. आता तुम्हाला वाटलं की हा इंस्टाग्रामवरती, म्हणजे ही जी ऍड आहे ती फेसबुकवरती दिसणार नाही, ती फक्त इंस्टाग्रामच्या ऑडियन्सला, लिंक नसेल तरी पण दिसतील. आता लिंकचा आणि याचा काही संबंध आहे का इथं? ते म्हणताय की जर तुमचा सरपंच ह्या फेसबुकच्या अकाउंटला ते इंस्टाग्रामच्या अकाउंटला लिंक नसलं तरी चालतं, काय गरज आहे. माझी ऍड आहे ना, ती काय करणार आहे, इंस्टाग्रामवरती दिसणार आहे फक्त. म्हणजे मी ऍड रन इथून केली तर तुमच्या फेसबुकवरती नाही दिसणार, ती इंस्टाग्रामच्या अकाउंटवरती दिसणार. फेसबुकवाल्यांचंच आहे. असं पण म्हणते आता हे फेसबुकच्या अकाउंटला इंस्टाग्रामच्या अकाउंट कनेक्ट नाही, तरी पण दिसते. हो. पण सर त्यांना सांगावं लागेल ना की या अकाउंटवरती, म्हणजे या इंस्टाग्राम आयडी वरून तुम्ही रन करा. इंस्टाग्राम आयडी वरती मी तुम्हाला तेच सांगतोय की इंस्टाग्रामचे जे अकाउंट आहे ना, तुमच्या स्वतःच्या अकाउंट वरती कधी ऍड दिसत नाही, ते दुसऱ्यांच्या अकाउंट वरती. म्हणजे ही ऍड मी इथून केली रन, ऍड मॅनेजर मधून फेसबुकच्या, पण ही चालली ऍड कुठं दिसणार आहे, दुसऱ्यांच्या ह्याच्यावरती. मग आता इथं प्रॉब्लेम कसा होतो, तुम्हाला त्यांनी मेसेज करायचा आहे, त्यांना एंगेजमेंटची ऍड रन करायची. मग तुम्ही तर एंगेजमेंटची ऍड रन करून त्याला मेसेज कुठं करायचा आहे, माझ्या इंस्टाग्रामला, तर त्यावेळेस त्याला ते कनेक्ट करणं गरजेचं आहे. नाहीतर मग कनेक्ट, हा मग कनेक्ट नसेल तर मग मेसेजच जाणार नाही तुम्हाला. इन्स्टंट फॉर्म केला तर मग काय कनेक्ट वगैरे करायची गरज नाही, समजलं. पण जर तुम्हाला डायरेक्ट हॅलो सर, जर क्लायंटचं इंस्टाग्राम असेल तर कसं करू शकतो आपण? आता आपलं असं तर आपण लगेच कनेक्ट करू शकतो, जर क्लायंटचं असेल तर? हा, तर मी तेच सांगितलं की ऍड मॅनेजर आपण का रन करतोय. आपलं ऍड मॅनेजर हे क्लायंटच्या ऍड मॅनेजर मधून रन करा, किंवा आपल्या स्वतःच्या ऍड मॅनेजर मधून आपण ऍड रन करू. आता इथं बघा, ते मास्टर क्लास क्रिकेट क्लब वगैरे हे कोणाचे येतं, माझ्या क्लायंटचेच बिझनेस आहे इथं. पण त्यांचं पेज मी फेसबुकवरती माझे स्वतः नाही केलं, ते क्लायंटच्या अकाउंटवरून त्यांनी मला फक्त त्याचे ऍक्सेस दिलेत. पहिल्याच लेक्चरला तुम्हाला सांगितलं होतं ऍक्सेस कसे द्यायचे, तर ते ऍक्सेस घ्यायचे आणि इथं पेज सिलेक्ट करायचंय. ओके. हा, पेज सिलेक्ट करायचे ऍक्सेस घेऊन, आणि मग एकदा पेज सिलेक्ट केलेलं असलं तर इंस्टाग्राम आणि ते कनेक्ट केलेलं असतं. आता इथं सगळ्यांना समजलं, माझी जी ऍड आहे ते इंस्टाग्रामवरतीच रन करायची जास्तीत जास्त. आणि इथं बघा, मेसेजवरती चालवायचंय का नाही, ऍप्सवरती चालवायची का नाही, मी ते कट करून टाकलंय. जर चालवायचं असेल, आता इथं कोणत्या डिव्हाइसवरती, जर माझं एखाद्या ऍपची ऍड असते आणि ते ऍप असतं अँड्रॉइडचं, तर मला iOS वरती चालवायची गरज आहे का? नाही. मग त्याच्यासाठी मग इथून एडिट करा. पण आपली ही कशाची, बिझनेस ओनर कोणता पण डिव्हाइस यूज करू शकतो, त्याच्यामुळे इथं मी ऑल सिलेक्ट केलेलं आहे. नंतर कधी कधी एखादा जर मोठा व्हिडिओ असेल, तर तो जर नेटवरती चालत नसेल तर ओनली वायफाय वरती जर कनेक्ट असेल तरच ऍड दिसायची.
ठीक आहे. हम्म. आता जर तुम्हाला जर वाटलं की मला फक्त इथल्या माझ्या कॉम्पिटिटरला मला ब्लॉक करून टाकायचंय, हम्म. त्यांना माझे ऍड दाखवायचे नाही, हम्म. तर इथं एडिट आणि ब्लॉक पण करू शकता. ब्लॉक लिस्ट हम्म. इथं दिसते का? ब्लॉक लिस्ट, क्रिएट ब्लॉक लिस्ट पण करू शकता तुम्ही. एकदम सिंपल आहे, काहीच नाही ह्याच्यामध्ये अवघड. नंतर पुढे जायचंय. आता तिसरी स्टेप असती ऍड नेम. पहिले कोणती होती? कॅम्पेन नेम, नंतर ऍड सेट नेम आणि इथं कॅम्पेन. मे 14, 2024. आता पेज कोणतं सिलेक्ट केले बघितलं, मग पेज सिलेक्ट केलं होतं. इथं पेज तुम्हाला सिलेक्ट करावं लागतं. जर तुम्ही ऍक्सेस घेतले तर घ्या. आता हे तिथे काय सांगितलंय, जर तुम्हाला इंस्टाग्रामवरती दाखवायचंय कनेक्ट करा, नसेल कनेक्ट करायचं नका करू. हे फॉर्म म्हणजे लीड फॉर्म बनवताना फक्त म्हणजे तो ऑप्शन आहे की नाही केलं तरी चालेल असं. आता बिझनेस ओनर कुठं कुठं असतील? फेसबुकवरती पण जास्त बिझनेस ओनर असतात. फेसबुकवरती जास्त, म्हणजे ज्यांचं एज ग्रुप 1992 पेक्षा डेट ऑफ बर्थ, ते बिझनेस ओनर पण असतात. फेसबुक वॉच वगैरे पाहतात. त्याच्यामुळे मी हे पण यंग जनरेशन आहे ते इंस्टाग्रामवरती असते. ठीक आहे. आता इथं जर तुम्हाला कनेक्ट करायचं असेल तर कनेक्ट करा, नसेल करायचं तर सोडून द्या. नंतर तुम्हाला काय सिंगल व्हिडिओ किंवा सिंगल इमेज रन करायची. काय पडलं? कॅराझोल, मल्टी ऍडव्हर्टायझर, कशावरती मला सिंगल व्हिडिओ घ्यायचा आहे. नंतर काय करतोय तर मी मीडिया ऍड करतो. कुठून करायचं? आता जर इंस्टाग्राम कनेक्टेड आहे तर इंस्टाग्रामवरले पण आपल्याला काय दिसतात? हे दिसतात. जर कनेक्ट नसतील तर अपलोड करावं लागतात. मग मी इथं हे घेतो सर्व्हिसेसवाला. ठीक आहे. नेक्स्ट करतो. नेक्स्ट आणि डन. प्रिव्ह्यू पण दिसतो तुम्हाला कशी कशी. आता सिलेक्ट केली ना ते पुण्यामध्ये कीवर्ड्स नाही टाकले आपण. नाही कीवर्ड म्हणजे ते इंटरेस्ट वगैरे ते ब्राउज मध्ये जाऊन सांगितलं ना तुम्हाला. इंटरेस्ट नाही केलं. टार्गेट ऑडियन्स असतात ते ब्राउज मध्ये. मी फक्त पुण्यामधल्या सगळ्या लोकांना मला दाखवायचंय. तुम्हाला मग जसं सांगितलं ना तसं करायचं. हे जे ऑलरेडी आता झालेलं आहे ह्यांचं, त्याच्यामुळे मी ते काय सांगितलं नाही एक्सप्लेन. आता इथं मला काय करायचं? प्रायमरी टेक्स्ट, ग्रो युअर बिझनेस. नंतर इथं हेडलाईन.
हा रँक आर 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 आय मी ते म्हणते आर्मी झालं. आय पण राहिला की इथं. इथं अप्लाय नाव करायचंय. नंतर इथं क्रिएट अ सिंगल फॉर्म. फॉर्म कसा क्रिएट करायचा लक्षात घ्या. क्रिएट मध्ये जायचंय. नाहीतर इथं मोर व्हॅल्यूम हाय व्हॅल्यूम कोणतं पण घेतलं तरी काय नाही. इंट्रोडक्शन टाकायचंय का तुमच्या ह्याचं, इमेज टाकायची का, हेडलाईन वेलकम टू नंतर खाली पॅराग्राफ टाकायचा आहे. नको तर डिलीट करा. इंट्रोडक्शन झालं. तुम्हाला काय करायचंय, क्वेश्चन करायचंय. क्वेश्चन मध्ये जा. काय क्वेश्चन ऍड करायचा आहे, शॉर्ट आन्सर वगैरे काय ऍड करायचंय. नसेल तर कट करा. इंट्रोडक्शन मध्ये इमेज ऍड करायची का तुम्हाला, क्वेश्चन ऍड करायचंय का, अपलोड इमेज करायचे, काय करायचं असेल तर टाका. नंतर खाली क्वेश्चन. क्वेश्चन काय आहे, व्हॉट इज युअर बिझनेस मॉडेल. आता ईमेल आय डी नको आहे, कट करा. फुल नेम पाहिजे आणि कॉन्टॅक्ट नंबर पाहिजे. तर कॉन्टॅक्ट नंबर कुठं येतो, इन्फॉर्मेशन मध्ये जायचं, फुल नेम, कॉन्टॅक्ट मध्ये जाऊन फोन नंबर सिलेक्ट करायचा. ईमेल आय डी पाहिजे घेऊ शकतात, ॲड्रेस पाहिजे घेऊ शकतात, बजेट किती आहे घेऊ शकतात. प्रायव्हसी पॉलिसीमध्ये जायचं आहे. इथं तुम्हाला तुमच्या वेबसाईटची लिंक टाकणं गरजेचं असतं. तर मग आता सर्व्हिसेसचीच लिंक टाकावं लागेल. NMD प्रायव्हेट लिमिटेड. काय टाकावं लागेल, NMD प्रायव्हेट लिमिटेड. दोन ऑप्शन आहेत, एक तर NMD इन्फोटेक किंवा NMD प्रायव्हेट लिमिटेड. तुम्हाला कॅम्पेन रन करायचं आहे. ह्याच्यानंतर ही लिंक घेतली मी, कंट्रोल सी. हा, होम पेजचीच घेतली तरी चालते. कुठल्या पण एक पेजची फक्त लिंक टाकायची. त्याच्यामध्ये कंट्रोल व्ही करायचंय, कोणती पण केली तरी, कारण हे जेव्हा आपलं काही इम्पॉर्टंट नाही. आपल्याला वेबसाईट वरती शेवटचे जे स्टेप आहे ते डिक्लेरेशन लीड मेसेज टाकायचा आहे का, थँक्स ऑल सेट किंवा विजिट वेबसाईट, आणि इथं परत वेबसाईट वरती विजिट करायला लावायचंय. तीच वेबसाईट आपल्याला. ठीक आहे. आता क्रिएट फॉर्म करायचं. किती सिंपल आहे. झाला फॉर्म क्रिएट. तुमची ॲड कशी दिसते बघा, फॉर्म कसा दिसेल बघा. इंटर फुल नेम, फोन नंबर, तर असं पब्लिश टाकला की URL. आता कवर टाक. कुठ इथं URL पॅरामीटर आहे, तो टाकायची गरज नाही. किती सिंपल आहे ॲड रन करणं. आता एवढं झालं म्हणजे कसं, तुम्ही मेकअप केला, लिपस्टिक लावली, सगळ्या गोष्टी केल्या, तर तुम्हाला काय करायची गरज आहे, पैसे टाकण्याची तर गरज आहे. लिपस्टिक केल्यावर पैसे टाकावे लागतात ना. हा, तुम्ही मेकअप आर्टिस्ट कडून गेल्यावर पैसे देऊन निघावं लागेल बाहेर, नाही तर मग आणत्यात. सर, जर आपल्या फॉर्म मध्ये एवढे रुपये आहे 2000 आणि आपले 3 ऍड सायमल्टेनियसली रन होते, तर ते पैसे कसे कट होणार, प्रत्येक ऍड साठी होणार का, प्रत्येक तोपर्यंत मी पॉज करत नाही का. हो, तोपर्यंत करा. सर, आता गुगल सर्च करून आता इथं बघा, अजून कॅम्पेन पूर्ण नाही झाला. तुम्ही लिपस्टिक फक्त वरच्याच फोटाला लावली, अजून खालचा फोट बाकी. आता हे पब्लिश केली आपण, तुम्ही भांग पाडलाय पण तेलच लावायचं विसरला. तर इथं लक्षात घ्यायचं की तुम्ही जे हे ऍड रन करताल, तर ह्याच्यामध्ये काय करायचंय आपल्याला,
खाली यायचंय आणि बघायचंय आता जी ऍड आपण रन केलेली आहे ती ऍक्टिव्हेट झाली का नो ऍड मध्ये. कधी कधी ऍड नो ऍड मध्ये जाते. हेलो, हाँ बोलो. नहीं ना, वो क्रेडिट नहीं हुआ मुझे. नहीं. हो. सर त्यांनी आणि टर्न बटन. हा, इथं बघा. आता इथं काय केलंय, तुम्ही लीड बघायची कोणता चालवला होता दिसतंय का तुम्हाला आता काय? नाव किती इम्पॉर्टंट आहे? काय नाव होतं? 13 मे. 13 मे मिळत आहे. जे पण असेल ते तुम्हाला दिसतंय का? नाव खूप इम्पॉर्टंट असतं. मग इथं काय करावं लागेल तुम्हाला? इथं बघावं लागेल सगळं शोधून. फिल्टर इथं सर्च करा. काय नाव टाकलं होतं आपण? 13. दिसली? हा. आलं? अकाउंट एरर. एडिट. अकाउंट एरर काय येतो त्याचं आन्सर पाहायला पाहिजे. म्हणजे पैसे नाहीये. म्हणजे तुमचा श्वास बंद पडलाय, हृदय पण हलत नाही, म्हणजे तुम्ही मेलात. बरोबर आहे. बरोबर. पण श्वास येत नाही पण हृदय हलतंय, म्हणजे तुम्हाला हार्ट अटॅक आलेला आहे. सॉस येते. श्वास. तुमचं सॉस येत नाही. सगळ्यांना समजलेलं आहे व्यवस्थितपणे, कोणाचा काही प्रॉब्लेम नाही. मग सर ते नो ऍड जर दिसत असेल तर ते एडिट मध्ये जाऊन वरच्या नो ऍड झालं तर म्हणजे काय, तुमचा ऍड सेट क्रिएट नाही झालेला. बरोबर आहे. तुम्ही भाकर केली आणि त्याच्यावरती हात ठेवला की आतमध्ये जातात हात, म्हणजे तुमची भाकर पूर्णपणे शिजलेली नाही. भाकरी उदाहरण देईल. आणि सर प्रोसेसिंग मध्ये असलं किती वेळाने प्रोसेसिंग म्हणजे इन प्रोसेस मध्ये असते, रिव्ह्यू मध्ये झालेली तुमची ऍड अर्ध्या तासात ऍक्टिव्हेट होते. आणि अकाउंट एरर आला म्हणजे पैसे नाहीत. आणि सर एडिट मध्ये जाऊन ते वरचं बटन टर्न ऑन करायचं. जर नो ऍड असेल तर पण सारखं चालू बंद करायचं आणि प्रोसेस करायचं. आता आपण ह्याच्यामध्ये 200 रुपये टाकू, तर कसे पैसे टाकायचं? बिलिंग पेमेंट मध्ये, म्हणजे उद्या ते लीड तुम्हाला डाउनलोड. आता हिचा प्रॉब्लेम आहे, तिला ऍड रन करता येते पण हा, म्हणजे गाडी चालवता येते पण ब्रेक लावता येत नाही, गाडी चालवता येते पण बंद करता येत नाही. लीड आलेत पण ते डाउनलोड कशा करायचं हे माहित नाही. एक लीड आलेली ना, ते डाउनलोड कशी करायची हे माहित नाही. कसं आली होती का? हा, एक लीड आलेली ना त्याच्यामध्ये. तर मग इथं काय करायचं, ऍड फंड मध्ये जायचंय आणि कोणतं कार्ड टाकायचंय त्याच्यामधून आपण करू. इथं युपीआय ने पेमेंट होऊ शकतं, तर युपीआय आयडी टाका. पण त्याची सेटिंग आता इथे 1000 टाकलेले, पेमेंट 1000 होईल. पण आपल्याला फक्त प्रॅक्टिस साठी चेक करायचंय, तर मग काय करायचंय आपल्याला? कॅन्सल करायचं. ऍड फंड 200 टाकू. नाही, तसं काही नसतं. आता युपीआय आयडी जर पेमेंट करायचं असेल तर तुम्हाला सेटिंग मध्ये जाऊन पहिल्यांदा ओपन करावं लागतं तुम्हाला. आता माझं अकाउंट चालू करावं लागेल मला. ते कुठं असेल आता तिथं हे IDFC तिथं जाऊन आपण आता इथं बघा पॉपअप परचेस विंडो. कुठं? नाही ते पॉपअपच हे बघा ना, इनेबल पॉपअप म्हणजे सेटिंग मध्ये जाऊन मी सेटिंगच बंद केलेली, ती ओपन करावं लागतं. असं जर आलं तर इथं कुठेतरी सेटिंग असते पेमेंटची वगैरे, ब्राउज मध्ये ती ओपन करावं लागते तुम्हाला. पेमेंट सेटिंग कुठं दिसते का? ॲक्सेसिबिलिटी, नेव्हिगेशन पेज, कॅटेगरी, लाईव्ह कनेक्शन, ॲक्सेसिबल, स्वीप अप बिटवीन. इथं काहीतरी अशी एक
सेटिंग असते कुठंतरी, ती हे करावं लागते किंवा तुमच्या ईमेल आय डीची सेटिंग असते, ती केल्यानंतर तुम्हाला असा प्रॉब्लेम येत नाही. मेन पॉईंट कसा होता, तुम्हाला ॲड रन करता येते का? सगळ्यांना समजलं कसे ॲड रन करायचे? आता एक गुगल सर्च आहे. ठीक आहे, थँक्यू.